नमस्कार सगळ्यांना. दुपारचे जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत एक सँडविच कसं बनवायचं ते. खूप सोपी आहे रेसिपी आणि खायला खूपच टेस्टी लागते. मी आत्ताच खाल्लेली आहे. त्यासाठी पहिला मी अंडी उकडून घेतलेली आहेत आणि व्हाईट एग सेपरेट केलेलं आहे. ते आपण चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आहे अगदी बारीक. त्याच्यानंतर आपल्याला जे येलो आहे ते स्मॅश करून घ्यायचं आहे. तुम्हाला किती सँडविच बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्हाला अंडी उकडून घ्यायची आहेत. मी इथं फक्त 2 सँडविचसाठी 2 अंडी घेतलेली आहेत. त्याच्यानंतर येलो आहे ते मी स्मॅश करून घेतलेलं आहे छान. ह्याच्यासाठी काही जास्ती इन्ग्रेडियंट्स लागत पण नाहीत आणि खूपच लवकर होते. संध्याकाळच्या भुकेसाठी हा एक छान पर्याय आहे. अशी चाळणीमध्ये छान स्मॅश करून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी असं पाठीमी पण चाळणीला लागलं असं ते सुद्धा काढून घ्या. नंतर त्याच्यामध्ये मी चवीपुरता मीठ, ऑरिगॅनो आणि ब्लॅक पेपर पावडर घातलेली आहे आणि मेयोनीज. तुम्ही चीजसुद्धा ॲड करू शकता. ब्लॅक सॉल्टसुद्धा घातलं तरी खूप टेस्टी लागतं. त्याच्यानंतर छान मिक्स करून घ्या. आणि या सँडविचला तुम्ही ब्रेड नाही भाजून घेतलं तरी पण काही हरकत नाही. पण क्रंची खायला मला खूप आवडते म्हणून मी थोडंसं तेलामध्ये छान ब्रेड मी भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पावसुद्धा यूज करू शकता. ब्रेड घ्या, त्याच्यावरती जे आपलं सारण आहे ते छान व्यवस्थित फिल करून घ्या. चहासोबत इतकं यम्मी लागत होतं. याच प्रकारे सगळं मी जे सारण आहे ते लावून घेतलेलं आहे आणि क्रिस्पी छान भाजून घेतलेलं आहे. तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही. त्याच्यावरती अजून एक स्लाईस मी ठेवलेली आहे आणि छान भाजून घेतलेलं आहे. खूपच सोपं सँडविच आहे. तुम्ही मुलांच्या शॉर्ट ब्रेक साठी सुद्धा देऊ शकता. रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच सोप्या छान छान रेसिपीज मी घेऊन येत राहीन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.